उन्हाळ्यामध्ये की नाही भाजी बिलकुल खायची इच्छा होत नाही, तर आज आपण तोंडाची चव वाढवणारी ही लसणाची चटणी बनवणार आहोत। त्यासाठी भरपूर असा लसूण सोलून घेतलेला आहे। गॅसवरती पॅन ठेवलेला आहे, तेल घातले थोडंसं पॅनमध्ये। तेल गरम झालं की लसूण आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे थोडासा कलर येईपर्यंत। लसूण छान भाजून झाला की यामध्ये शेंगदाणे घालायचे आहेत। शेंगदाणेही आपल्याला छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत। लसूण आणि शेंगदाणे भाजून झालं की यामध्ये मी आता थोडासा कढीपत्ता घालणार आहे। कढीपत्ता भाजून झाला की यामध्ये थोडेसे जिरे घालायचे आहेत। जिरे घातल्यानंतर थोडेसे तीळ घातलेले आहेत। तीळ आणि जिरे पण आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। आता छान असं हे सर्व भाजून घेतलेलं आहे। आता बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे आपल्याला यामध्ये। कोथिंबीर पण आपल्याला छान अशी खरपूस भाजून घ्यायची आहेत। हे सर्व छान खरपूस भाजलेलं आहे। याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेलं आहे। चवीनुसार मीठ आणि लाल तिखट घातलेलं आहे। जाडसर अशी चटणी बारीक करून घ्यायची आहे। छान अशी लसणाची महिनाभर टिकणारी चटणी तयार झालेली आहे।